नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये जी सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू आहे, म्हणजे ती असो तलाठी भरती असो, ग्रामसेवक भरती असो, कृषी सेवक भरती असो किंवा आरोग्य सेवक भरती असो, विविध पदांसाठी जी सरळ सेवा भरती आहे ती सध्या स्थगित करण्यात आलेली आहे। तर ही भरती प्रक्रिया कधी सुरळीत होणार याबद्दलचीच माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आपण जर ॲग्रीकट्टा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेट आपण या चॅनलवर घेऊन येत असतो। आपल्या देशामध्ये लोकसभा निवडणूक सुरू आहे, त्यामुळे सर्वच राज्यात आचारसंहिता लागू आहे। म्हणजे आपल्या राज्यात देखील ज्या शासकीय योजना, भरती प्रक्रिया, नियुक्त्या व इतर ज्या परीक्षा किंवा त्यांचे निकाल आहेत यावर आचारसंहितेचा परिणाम होतो। म्हणजेच यामध्ये आचारसंहिता लागू होण्यापूर्वी एखाद्या कामाचे आदेश दिले असतील आणि प्रत्यक्षात ते काम सुरू केले नसेल तर ते काम किंवा कार्यवाही प्रक्रिया, त्याचप्रमाणे आपली जी भरती प्रक्रिया याच्या ॲडही अगोदरच निघालेल्या आहेत आणि सदर भरती प्रक्रियेच्या परीक्षा झालेल्या आहेत, निकाल लागलेले आहेत। आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे कागदपत्र पडताळणी किंवा पुढील जी प्रक्रिया आहे त्या कधी होणार या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। प्रत्यक्षात एखादे काम सुरू केले नसेल तर ते काम किंवा कार्यवाही ही प्रत्यक्षात सुरू करता येणार नाही आचारसंहिता सुरू झाल्यानंतर। त्याचप्रमाणे आपली भरती प्रक्रिया आहे ना, त्याबाबतही तसेच आहे। म्हणजे भरती प्रक्रियेची जाहिरात अगोदर निघाली म्हणजे ती प्रक्रिया पूर्णत्वाकडे जाईलच असे नाही। म्हणूनच आपल्याला आचारसंहिता संपण्याची वाट बघावी लागणार आहे। मित्रांनो, चला तर मग जाणून घेऊया कधी संपणार आहे आचारसंहिता। त्यासाठी आपण ॲग्रीकट्टा टेलिग्राम चॅनलही जॉईन करायचे आहे। त्या ठिकाणी आपण एक पीडीएफ अपलोड केलेली आहे। त्या पीडीएफ मध्ये संपूर्ण माहिती आहे की आचारसंहितेमध्ये कोणत्या प्रक्रिया होतात, कोणत्या नाही होत, कोणत्या स्थगित करण्यात येतात, संपूर्ण माहिती आपल्याला पीडीएफ मध्ये मिळणार आहे। तर आपण हा व्हिडिओ कशासाठी बघत आहोत तर ती म्हणजे आपली सरळ सेवा भरती प्रक्रिया जी सुरू आहे त्याची तारीख कधीपासून म्हणजे पुन्हा सुरळीत होणार आहे। तर ही भरती प्रक्रिया सुरळीत कधीपासून होणार आहे त्यासाठीच आपण गोंदिया ह्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण बघू शकता सार्वत्रिक निवडणूक 2024 आदर्श आचारसंहिता, काय करा आणि काय करू नका। सार्वत्रिक निवडणूक 2024 ही कधी सुरू झालेली आहे आचारसंहिता आपल्या देशामध्ये 17/3/2024 ते 4/6/2024 पर्यंत आपल्या ह्याच्या देशामध्ये आदर्श आचारसंहिता प्रत्येक राज्यामध्ये लागू आहे। तर आपली आदर्श आचारसंहिता 4/6/2024 रोजी संपणार आहे आणि या तारखेनंतर आपल्याला सर्व सेवा भरती ज्या आहेत त्याच्या अपडेटेड डेट्स बघायला मिळणार आहेत। अशाच नवनवीन अपडेट आपण ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येत असतो। त्यामुळे ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। तर मित्रांनो, आपण जर एखाद्या भरती परीक्षेचा फॉर्म भरलेला असेल तर आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या तारखाही आपल्याला 4 जून 2024 नंतरच बघायला मिळणार आहेत। त्यामुळे अपडेटेड राहण्यासाठी आपले चॅनल जॉईन करून ठेवा। धन्यवाद।